नमस्कार. हे श्रीगजानन ॲग्रोटेकचं अलोन ड्रिप म्हणून आहे प्रॉडक्ट. हे प्रॉडक्ट मेन म्हणजे डाळिंब द्राक्षे ह्या पिकांसाठी वजन वाढण्यासाठी डेव्हलप केले आहे कंपनीने. साधारण तुमची फ्लावरिंग पास झाली, सेटिंगमध्ये अवस्था आली, इथून पुढे 25 दिवसाच्या अंतराने 250 ग्रॅमचे 4 डोस द्यायचे. बरं, सेटिंग नंतर एकरी हे 250 ग्रामचा 1+1, पण असं 4 महिन्यामध्ये 4 डोस द्यायचे, म्हणजे 25 दिवसाच्या अंतराने सेटिंग नंतर. जर तुमचं हे वर्ष असं दिसतंय मला एकंदरीत की 7 ते 7.5 महिन्याचा पिरियड लागतो डाळिंब खाली व्हायला. असं जर कदाचित पुढं चालून झालं तरच ह्याचा पुढं डोस एखादा दुसरा वाढवू शकतो. अन्यथा आमचे 4च डोस आहेत आणि 250 ग्रॅमचे 4 डोस आहेत. 250च्या व्यतिरिक्त 1 ग्रॅम ही जास्त वापरायची गरज नाही. आता काय बघा ह्या स्टेजला आहे ना, म्हणजे आता जे घालवायला आले आहेत 1.5 महिन्यावर आले असतील तर तिथं जे 25 दिवसाचं अंतर आहे ते कमी करायचं, 8 दिवसाचं करायचं, 8×32 किंवा 12×48. 10 दिवसाच्या अंतराने जरी 4 डोस केले तरी तुम्हाला वजन मिळणार. तुम्ही 1 एकरला वापरायचं, 1 एकरला वापरायचं नाही. जमीन एकच, शेतकरी एकच, झाड एकच, व्हरायटी एकच आणि एकाच दिवशीची पानगळ, म्हणजे आम्हाला पळवाट नाही. वजन देणार का साईज पण असे काय घेणार? वजन फक्त तुम्हाला वजनही देणार. छोटं जर फळ जरी असेल तर तुम्हाला वजन दिसणार आहे. आता एक लक्षात घ्या, मार्केटला ज्यावेळेस जातं, इंडियन मार्केटचं बोलतो बरं का, एक्सपोर्टचं नाही, इंडियन मार्केटला सर्वसाधारण तुम्ही जरी गेले आणि मी गेलो तरी आपण काय करतो, फळ निवडून घ्यायचं म्हटलं तर साधारण ह्या साईजचं घेतो आपण. साईज तुम्हाला योग्य साईज होती आणि मेन म्हणजे वजन खूप चांगलं मिळतं. 1.5 टन ते मॅक्सिमम आम्ही 3.5पर्यंत काढतो, पण आम्ही एवढं सांगत नाहीत. 1.5 ते 2.5 टनापर्यंत तुम्हाला कुठेही ॲव्हरेज मिळणार. आम्ही एवढी गॅरंटी घेतोय, 1.5 टन जर ॲव्हरेज मिळालं नाही, तुमचा खर्च काय होणार आहे? एकरचा जो काही खर्च असेल तेवढाच खर्च होणार आहे. याच्याने अप्रत्यक्षरित्या फायदे काय काय आहेत? झाड सुदृढ बनतं. झाडात तुमच्या ताकद आल्यामुळं इतर कीड रोग किंवा तेले असेल ह्याच्यावरती बळी पडायला कमी प्रमाणात कमी प्रमाणात बळी पडतात. म्हणजे एवढं स्ट्रॉंग झाड बनतं. तुमच्या मुळ्या पण चांगल्या बनवतात, जमीन भुसभुशीत बनवतं, कर्ब वाढवण्याचं प्रमाण करेल, पण जास्त करेल, म्हणजे त्याला मदत करेल. मुळ्या सुटणार आहेत, सॉईल भुसभुशीत राहणार आहे. नाही आता आपटेकचा विषय एक महत्त्वाचा विषय काढला तुम्ही. आमचंच प्रॉडक्ट जर घेतलं PSB आणि KSB श्रीगजाननचं आणि ते एका साईडला वापरले तर आम्ही त्याची एवढी हे करत नाही की त्याच्याने एवढं ॲव्हरेज वाढेल. पण हे प्रॉडक्टच असं डेव्हलप केलं की ह्याच्यानी ॲव्हरेज वाढतं. आम्ही काट्यावर बसून दाखवतो, म्हणून ह्या प्रॉडक्टचंच आम्ही गॅरंटी घेतो. आमचेच जर प्रॉडक्ट दुसरे असतील ना, PSB KSB, त्याच्यानी आम्ही एवढी नाही गॅरंटी घेणार की एवढं किलो एवढं टन ॲव्हरेज वाढेल म्हणून, पण ह्याची गॅरंटी घेतो आम्ही. एक प्रॉडक्टच वेगळं बनवलं आहे कंपनी, इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट बनवलेलं आहे. आपटेकचं म्हटलं तुम्ही ते बरोबर आहे, आपटेक तर करणारच आहे, पण वजन पण वाढवणार आहे. हे असं प्रॉडक्ट आहे. फक्त त्याचा एवढंच नियम आहे की तुमचे सेटिंगनंतर 4 ते 5 डोस द्यायला लागतील 250 ग्रामचे. 250 ग्रामच्या पुढे 1 ग्रॅमही जास्त वापरायची गरज नाही. असं हे वेगळं प्रॉडक्ट बनवलेलं आहे कंपनीने. साहेब, डाळिंब काय भरेल ते आता सध्या साईजवर वजन? आता किती वाजले? साधारण 2:30-3 वाजले, 3:30. ह्या वातावरणामध्ये किती पाणी सोडलं तर ह्या टायमाला झाड असं दिसतं. हो, झाड असं दिसणार. सकाळी किंवा नाही सकाळी तर तुम्ही आला ना साधारण 8-10च्या अगोदर झाड एकदम टवटवीत दिसणार. तुम्ही काय सोडणार. आता कसं टेम्परेचर किती पाणी सोडलं सेम अवस्था दिसते त्याची. 7:30-8 संध्याकाळी 8 झाडच बघायचं असेल आपल्याला, निम्या रात्रीच बघायचं. दात खळत करते. नाही आता मी एक असा माणूस आहे, 24 तास त्यातच असतोय. 1 तास वाया घालवत नाही त्याचं. त्यामुळं थोडीशी जर समस्या आली लगेच त्याच्यावर कुठल्या टायमाला झाड कसं दिसतंय, झाडाशी बोललो पाहिजे आपण. बरोबर. नाही, बागेत लक्ष असतं त्यांचं बऱ्यापैकी. बागत असेल सारखं गौरवाडीचे दादा ते बरोबर. आता दोन्ही कॉकमधला असं 19-20 प्लॉट असेल ना, काय सर्व सारखाच आहे, पूर्ण सारखंच एकच आहे ना. ह्याच्यासाठी विचारतो, जो थोडासा खराब असेल त्याला हे द्या. खराब नाही असं नाही, नॉर्मली असं एखाद 2% वगैरे असं वाटतं. मग तुम्ही ठरवा कुठं द्यायचं. 4 डोस द्यायचे फक्त. लक्षात बांधाय खालता तुमचं. किती दिवसात खाली होईल बागी? 1 महिना जाईल. महिना ते 6 महिना धरून झाला, पण 6 महिना जर असेल, 40 दिवस 8व्या दिवशी करतो. महिना असेल तर 7व्या दिवशी आपल्याला द्यावं लागेल. जर 45 दिवस असतील
तर 10व्या दिवशी आपण देऊया, 8 किंवा 9व्या दिवशी. तुम्ही तुम्हालाही सांगता येणार नाही की किती दिवसात जाईल म्हणून. नाही तसं सांगता येत नाही. कोणाला सांगता येत नाही ते. अजून आपण आठवड्याला देऊ, आपण अंदाज लावलाय महिना 7 दिवसांनी देऊ. 7 दिवसांनी आणून तो लावू आज 728. संध्याकाळी. ठीक आहे, चालेल. त्यांच्या 7 दिवसांनी आपण देऊया आणि काठ्यावर बसून बघूया.